नमस्कार, मी प्रवीण पाटील बोलतोय, माऊलीगाव जहांगीर. मी ॲक्युप्रेशरमध्ये प्रॅक्टिस करत आहे आणि नॅचरोपॅथी सुद्धा झालेला आहे. माऊलीगावला माझं क्लिनिक आहे. ॲक्युप्रेशर संबंधित म्हणजे माहिती जर द्यायची असली तर प्रत्येकांना जेवढी मी बसलेले आहे माझे मित्र ॲक्युप्रेशरची तुम्हाला काहीही माहिती नाही असं म्हणणं चुकीचं ठरेल. अशा पद्धतीद्वारे आरोग्य प्राप्त करून देण्यात येणारी प्राचीन उपचार पद्धतीचं नाव म्हणजे ॲक्युप्रेशर थेरपी. आयुर्वेदामध्ये या थेरपीला मर्म चिकित्सा म्हणून मानले जाते. आपल्या संपूर्ण शरीरावर ॲक्युप्रेशरचे पॉईंट असतात. यामध्ये शियात्सू, ज्याला जपाननं मान्यता दिली, WHO या संस्थेने सुद्धा मान्यता दिली. आपल्या शरीरामध्ये इन आणि एन नावाचा भाग असतो. शियात्सू, झोन थेरपी, फूड रिफ्लॉक्सॉलॉजी आणि सुद्धा पॉईंट असतात. याच्यावर आपण जर रोज 1 ते 2 मिनिटं पॉईंटवर प्रेशर दिलं, सतत प्रेशर देत राहिलं तर आपलं शरीर निरोगी होण्यास वेळ लागणार नाही. ती जेवणाआधी त्या ॲक्युप्रेशर पॉईंटवर प्रेशर द्यायचं. काही माझे अनुभव असतील ते मी तुम्हाला सांगेन. फर्स्ट एडसाठी काही उपचार असतील ते सुद्धा मी सांगेन. कशाच्यामध्ये करायचं. एखाद्या वेळेस ताप आली रात्री प्रवासामध्ये तुम्हाला टेम्परेचर चढलं, जवळ पॅरासिटामॉल नावाची गोळी नाही आहे तर काय करायचं, तर 8 तास ॲक्युप्रेशरने ताप कमी होते म्हणजे होते 100% गॅरंटी. जखम असली ती जखम कशी सोपायची आणि पचन संस्था जे आपल्या पूर्ण शरीराच्या आरोग्याचं